महाराष्ट्र शासनाकडून मिळणारे 5% अनुदान मिळावं यासाठी चिपळूणमधील अनेक दिव्यांग वाट पाहत आहेत। दरवर्षी 5% निधीमधून अपंगांना साहित्य वाटप किंवा आर्थिक मदत दिली जाते। या रकमेमुळे दिव्यांगांना आर्थिक सहाय्य मिळतं, मात्र यावर्षी 5% निधीमधील अनुदान अद्याप मिळालं नसल्यामुळे अनेक दिव्यांग आणि मतिमंद मंडळी नगरपालिकेच्या फेऱ्या मारताना दिसतायत। दरवर्षी पालिकेकडून मिळणारी रक्कम वाढण्याऐवजी कमी होत चालली आहे, यामुळे दिव्यांगांमध्ये नाराजीचा सूर आहे। सदर निधी लवकरात लवकर मिळावा आणि मूळ महसूल 5% मिळावा अशी मागणी करण्यासाठी अपंग मंडळी पालिकेवरती धडकली आहेत। आमच्या हक्काचे पैसे कधी मिळणार असा सवाल ही मंडळी आता करत आहेत। दरम्यान अपंगांच्या या निधीसाठी वेळ पडल्यास काँग्रेस आंदोलन करेल असा इशारा साजिद सरगुरोह यांनी केला आहे। नगरपालिका क्षेत्रामध्ये अपंगांची संख्या 4418 एवढी आहे, किमान एवढी आहे। 418 संख्या असलेल्या व्यक्तींमध्ये 158 लोकांना 30/12/2024 रोजी पैसे मंजूर झालेले आहेत। त्यांची राखीव निधी 5% जी वर्ण येते, रत्नागिरी जिल्ह्यातनं येते, ती राखीव निधी मिळण्यासाठी पण आज अपंग धडपडत आहेत। ते सातत्याने लोकांना विचारतात फोन लावून की काय झालं आमच्या निधीचं। त्यांचा जो हक्क आहे तोही त्यांना मिळवायसाठी त्यांना लोकांच्या दरवाजाजवळ जायला लागते। आज अशी वाईट परिस्थिती आली आहे आणि आमची ह्या पत्रकार माध्यमातून एक विनंती आहे पालकमंत्र्यांना की तुमच्या एक साईनमुळे हे सगळी निधी थांबून आहे। एक सिग्नेचर केलीत तर त्या गरीब लोकांचं चांगलं होईल आणि तुम्ही ही लवकरात लवकर करून त्या लोकांपर्यंत ही निधी जाऊ दे। आम्ही वाढीव निधी मागत नाही, जो त्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळू दे ही विनंती करतो। नाही भेटल्यास आम्हाला आमच्या दुसऱ्या मार्गाने जायला लागेल। आम्हाला कृपया करून त्या मार्गावर जाऊ देऊ नका। पालिकेच्या एकूण खर्चातून शिल्लक असलेली रक्कम दिव्यांगांना दिल्यानंतर त्यांचा अपमान होतो असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसकुटे यांनी केला आहे। अपंगांना त्यांच्या हक्काचे पैसे का देत नाहीत, लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष का करतायत असा कडवा सवाल देखील त्यांनी यावेळेस विचारला आहे। समस्या अशी आहे की चिपळूण नगरपालिकेचा जो 5% दिव्यांग निधी आहे त्याचं वाटप अद्याप झालेलं नाही। आज सरकार स्थापन होऊन सुद्धा वर्ष उलटून गेलं, 2 वर्ष उलटून गेली तरी आमचं वाटप झालेलं नाही। स्थानिक प्रतिनिधींकडे, लोकप्रतिनिधींकडे, आमदारांकडे किंवा कोणाकडे तुम्ही संपर्क साधलाय? आम्ही थेट पालकमंत्र्यांना सुद्धा संपर्क साधलेला आहे। करू म्हणाले ते, पण झालं नाही। आणि आमदारांकडे सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे। हा प्रश्न खरा आमदारांचाच आहे। ते प्रत्येक जण आम्हाला काय सांगतो की आमदारांना भेटा, तुम्ही तुमच्या तालुक्याचा प्रश्न आमदार सोडवतील, पण तसं काही घडलेलं नाही अद्याप। आणि आम्ही काही बोलत नाही। नगरपालिका रोज आम्हाला उद्या सांगते। आजही आम्हाला तसंच सांगणार होते की उद्यापर्यंत वाट बघा, परवापर्यंत वाट बघा, पण ते काम काय होण्याचं दिसत नाहीये। नेमकं कोणाच्या ऑफिसमध्ये काम थांबलंय असं तुम्हाला माहिती आहे? पालकमंत्र्यांची सही राहिलेली आहे। पालकमंत्र्यांकडे शेड्यूल त्यांचं एकदम टाईट आहे। त्यांच्याकडे आमच्या नगर परिषदेचा जो निधी आहे त्याच्यासाठी जी सही लागते ती सही करण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ नाही। दरम्यान 5% निधी मिळवण्यासाठी पालिकेचा पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली आहे।